हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान। हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर।
मंगलमूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सूरभूर। लखन सिया रामचंद्र भगवान की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। वंशी विभूषितकरान्वनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णं त्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमयोर्कफवातपित्तैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्थैः। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र। येन त्वया भारततैलपो प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप। यप्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनः यं ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मा पान्तु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय
श्री कृष्णाय वयं नमः। भगतों के राजा श्याम मेरे आजा। सगळे म्हणले तर कथा करीन, तुम्ही गाव मोकळ्या मनानं। भगतों के राजा श्याम मेरे आजा। श्याम मेरे आजा, घन श्याम मेरे आजा। मुरली वाले आजा, बंसी वाले राजा। गोकुल से आजा, गोकुल से आजा, अकोली में राजा। हरे भगतों के राजा, भगतों के राजा श्याम मेरे आजा। भगतों के राजा श्याम मेरे राम वाले आजा रे, मीरा वाले आजा। मीरा वाले आजा, राधा वाले आजा।
नाथ जी श्री बाल कृष्ण कन्हैया लाल की जय। श्री रामचंद्र जी भगवान की जय। विश्व माऊली ज्ञानेश्वर जी महाराज की जय। जगत गुरु तुकाराम जी महाराज की जय। समर्थ सद्गुरु गजानन जी महाराज की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। ओम नमः पार्वती पतये शिव सगळे हातावर करा. सगळे बसले, पैशावाले गरीब जागीरदार श्रीमंत सगळे. राम शांतीवन अमृत तीर्थ पवित्र आणि प्रसन्न वातावरणामध्ये चालत असलेला हा उत्सव विविध क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत महिला पुरुष वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी, पहारेकरी, मृदंगाचार्य, संवादिनी वादक, विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर, जपी तपी ज्ञानी ध्यानी आचार्य प्राचार्य विचारवंत दार्शनिक प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष, अत्यंत गोड आयोजन आहे. सजल विहीर नावाची विहीर पूज्य बाबांच्या हस्ते या विहिरीला जे पाणी आलंय, एक वाक्य नीट आहे का मी काय म्हणतोय? कृपादान केले संती कल्पांती ते सरेल. एखादी गोष्ट संतांनी दिलेली असली तर कल्पाचा अंत झाला तरी ती सरत नाही. तसं या विहिरीला जे पाणी दिलेलं आहे ते कल्पाचा अंत झाला तरी सरायचं. एक लक्षात घ्या, मग त्यांच्याकडे काय असेल बरं, ही ताकद काय असेल? थोडं विज्ञान बी कळालं पाहिजे, अभ्यास करा. अत्यंत गोड. आता ते काय काल तर पाऊस बी पडला, पाऊस आलता का काल? थोडाफार, थोडा का फार? हा, थोडा का फार म्हणजे थोड्यावर जास्त आवाज द्यायचा, थोडा फार म्हणायचं. विविध क्षेत्रातून आलेल्या महिला पुरुष
5-7 किलोमीटरवर आजूबाजूला गाव नाही, पण तुमची बाबांवर असलेली श्रद्धा, गजानन महाराजांवर असलेली श्रद्धा, त्या श्रद्धेचा हा परिणाम है। प्रेम परिचय को पहचान बनाता है, प्रेम वीराने को गुलिस्तान बनाता है। और मैं कहता हूं, आप बीती किसी से सुनी नहीं, प्रेम इंसान को भगवान बनाता है। आपसात प्रेम करा, खरा तो म्हणा, तुम्हाला माझी शपथ आहे, येत असल्यावर गप्प बसायचं नाही। खरा तो बघा किती गोड गातात तुम्ही, यांचा मुडदा बसला गातात, ते गायले तरी असे करत नसते। या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, खजिनदार, उत्सव कमिटी, यजमानाच्या मुख्य यजमानाच्या रूपात असलेले आदरणीय अग्रवालजी, दोघ जण बसलेले तिथे, कैलास भाऊ आणि कुमुदिनी भाभी, दोघांना प्रणाम करतो। मंडपामध्ये खेळणाऱ्या ईश्वरीय चेतना, गजानन महाराजांच्या चेतनेसह तुम्हा सर्वांच्या चरणी व्यासपीठाकडून चौथ्या दिवशीचा हा 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 असं ऐकत जावं, छान। मी फक्त चेक केलं, फक्त बाकी काय। काही ठिकाणी आपण म्हणलं ना चौथ्या दिवशीच्या लोक तरी असं करायचे, त्यांना काय करायचं, कोणता दिवस असो, ऐकणारा सजग पाहिजे, लक्षात घ्या, थोडं लक्ष देऊन ऐका। माघ वद्य सप्तमीसी आला ज्ञान रवी उदयाशी रे हे असंच आहे ना, सुखदायी सर्वाशी, करा ना, बंद करा। दोन गोष्टीवरचा विश्वास उडत चालला आता, एक शिकलेली बायको आणि एक लाईट। हे कधी जाईल त्याचा नेमच नाही ना। याचा अर्थ मी शिकलेलो नाही असं नाही, आय एम वेल एज्युकेटेड, MSc झालोय, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जसं जसं शिक्षण वाढत चाललंय तसं तसं सहनशीलता कमी होत चालली। तुम्ही चेक करा, कमाल वाटते। आत्महत्येचं प्रमाण आहेच काय, मरायला आलोय आपण, अरे आपण जगायला आलोय राजा। इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण स्वतःच आयुष्य संपवून घेतो, इतकं गोड दिलेलं देवानं, लाजच कशा वाटत नसते। आई वाकडं बोलली आणि मुलाने फाशी, असं कसं चालेल राजा? इथं बसलेले जेवढे आजी आहेत, आजी मला सांग, मा तुम्हाला तुमच्या आईने जेव्हा लग्न करून पाठवलं तेव्हा काय सांगितलं तुम्हाला? पोरी, ज्या घरात उभी चाललीस तिथून आडवच निघायचं, असंच म्हणली होती ना? आताची मम्मी असं म्हणते, आडवं बोलली की निघायचं। मी वाकडं नाही बोलायलो। आली का बघा लाईट, अरे लाईन आली का बघा। नाही नाही नाही, तुमच्या पण ते बघा म्हणालेत म्हणून ना, मला काय करायचं? चला चला चला, लक्ष द्या। कालच्या कथेमध्ये शेवट कुठं गेलो होतो, कोण सांगत? आता हे तर ऐकून घ्या ना। तेथे येई अग्रवाल तेथे, नाम त्याचे बंकटलाल रे, असंच आहे ना?
रत्न त्याशी वाटे अमोल गवसले हे भाग्य त्याचे. देवीदास नामे सज्जन होता तिथे एक जान. त्या कारणे अन्नदान घडले होते त्याग्रही. उच्छिष्ट पात्रे बाहेर टाकिली ग्रहा समोर. तेथे हा योगीवर गजानन पातला. असंच आहे ना. चलू पुढे आता. काल आपण 4 गोष्टी ऐकल्या होत्या. पुरुषार्थ 4. शेवटला असंच होतं का? बोला ना. अनेका चंदनाच्या व्यापाऱ्याची आणि राजाची कथा. जाऊ का घरी, जाऊ का मी? ऐकली होती ना? हो, सगळ्या बोलत्या, फक्त आवाज येत थोडं मोठ्यानं बोला. त्याच्यानंतर परत एकदा नीट ऐका वापस. मैत्री ऋषी विदुरजींना कथा सांगतायत. तीच कथा शुकाचार्यजी परीक्षिती राजाला सांगतायत. आणि तीच कथा या सजल विहिरीवर हे व्यासपीठ तुम्हाला सांगतात. मनु भगवानाकडे 3 मुली होत्या. आकुती, देवाहुती आणि प्रसूती. देवाहुती नावाची मुलगी कर्दम नावाच्या ऋषी सोबत तिचं लग्न झालं. ऐकलं आपण ते? आता जे नव्हते ना कालकथेला, शाळेत जो येणारा विद्यार्थी असतो ना त्याला अडचण असते उत्तर द्यायची. जे आलेलाच नसतो त्याला लोड. त्याला म्हणाल काल काय शिकवलं? मी नव्हतो. डोक्याला ताण नाही ना. ऐक, कर्दम नावाच्या ऋषीला देवाहुती नावाची मनु भगवानाची मुलगी दिली. तिला 9 मुली झाल्या. आणि त्या 9 मुलींचे लग्न 9 ब्रह्मर्षीच्या सोबत झाले. कर्दमच्या घरी, मी सांगत होतो काल, ऐकता तुम्ही? कर्दमच्या घरी 9 मुली झालत्या. मरीची आणि कला यांच्याकडे 2 मुलं झाली होती, कश्यप आणि पौर्णिमा नावाची. असंच ना. आणि आत्री अनुसयाच्याकडे 3 पोरं झाले होते. एक दुर्वास, एक दत्तात्रय आणि एक चंद्र. इथं आलतो आपण काल. चलू पुढे आता. राईट, छान. विदुरजी विचारतात, हे 3 इथंच का जन्मले असतील? ऐका ना, फार गोड कथा आहे. फारच गोड आहे. मैत्रीजी म्हणतात, पुरुष जर आत्री सारखा असेल आणि पत्नी जर अनुसयेसारखी. अनुसया नाव आहे माहितीचं. काय नाव आहे? बोला. अनुसया. कशामुळे नाव आहे माहिती? जिच्या चित्तामध्ये असूया प्रवृत्तीच नाही. असूया म्हणजे एकमेकावर जळायचं, जिला येतच नाही. तुम्हाला येत नाही? छान छान. कारण आपला जाळ सगळ्या जगाला माहित आहे. आपण जळतोय एकमेकावर. पुरुष मंडळी सहित सगळे ऐका. अरे मेल्याच्या नंतर तुम्हाला जाळणारच आहेत, म्हणून जिवंतपणी एकमेकावर जळू नका. नका जळू एकमेकावर. मेल्यावर जाळणारच आहेत ना. विचारू का 1-2 प्रश्न? विचारू अध्यक्ष साहेब, विचारू प्रश्न. आई देवापुढे काय लावता माहिती तुम्ही? आपण लावी, आपण दिवे लावतो. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. देवापुढे लावलेला दिवा जळतं काय? बोला ना. वात. आणि जाळतं कोण? थांबा थांबा, ओरडून सांगू नका, पाया पडतो. जळतं काय? वात. आणि जाळतं काय? तेल. मग जे जाळतंय ते आधी जळतंय का जे जळतंय ते आधी जळतंय? तुम्हाला कळतंय का हे? जे जाळतंय ते आधी जळतंय का जे जळतंय ते आधी जळतंय? जे जाळतंय ते आधी जळतंय. ठीक आहे.
मग जे जाळतंय ते आधी जळतंय, तर मग इथून पुढे तुम्ही कोणाला जाळू नका, तुम्ही आधी जाळाल. बघा तुम्ही, बघा ना, अभ्यास करा. अत्यंत बारकाईनं सांगतो महाराज, अत्यंत लक्ष देऊन ऐका. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तात्रयाचा अवतार झाला. त्याचं कारण मार्गदर्शक अवतार आहे तो. त्याच्यानंतर दक्ष प्रजापतीच्या घरी 16 मुली जन्माला आल्या. त्याच्यापैकी 13 धर्माला दिल्या, एक पत्नी अग्नीला दिली, एक पितराला दिली आणि एक शंकराला दिली. म्हणा 13 कोणाला दिल्या? धर्माला, एक अग्नीला, एक पितराला आणि एक शंकराला. 16वी जी शंकराला दिली होती तिचं नाव होतं सती. काय नाव होतं? बोला ना, सती. मग धर्माच्या किती होत्या? 13. श्रद्धा, दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, धृती आणि मूर्ती. किती झाल्या? ऐका ना, ऐका. एका ताई माझ्या एकदा माझ्या कथा ऐकायला एक जण बसलो, झोपलंच. ते मित्र होता माझा. मी म्हणलं तू झोपला कस काय रे आज? तो म्हणला माझा तुझ्यावर इतका विश्वास आहे की तू खोटं सांगूच शकत नाही. झोपू गेलो. तसं आता ह्या धर्माच्या मुली किती सांगितल्या, कन्या किती सांगितल्या? तुमचा मुर्दा वाचला. मी धर्माच्या कन्या म्हणलो तरी तुम्ही 13 म्हणता. धर्माच्या पत्नी किती? हा, ऐकताना नीट ऐकायचं, मी काही बोलत. धर्माच्या पत्नी 13. मग शंकरानं सुंदर एक महाल बनवला. वास्तुपूजेला रावणाला बोलवलं. आणि त्याच्यानंतर प्रयाग नावाच्या क्षेत्रामध्ये ब्रह्मसत्र होतं. त्या ब्रह्मसत्राच्या ठिकाणी महादेव मुख्य पदावर होते. इकडे बघा. हो भाऊ, कोण होतं मुख्य पदावर? बोला ना. अरे तुम्ही महादेवच आहे ना, बोला ना तुम्ही. कोण होतं मुख्य पदावर? महादेव. अग्रवालजी, समजा, थोडी क्षमा मागतो पण मला खरं सांगा, सगळे बसलेले, समजा तुमचे सासरे इथं आले. समजा आज तुम्ही जर खुर्चीवर बसलेले तर तुम्ही त्यांना उठून खुर्ची देसाल का नाही देसाल? अरे बोला, मरताल तुम्ही, बोला. देताल ना? एखाद्या वेळेला बापाला देणार नाही पण सासऱ्याला द्याच लागते ना, द्याच लागते. लक्षात आलं? लक्षात. पण हा भगवान शंकर भोलेनाथ आहे, कोणाच्या बापाला देतो का? चाल, शास्त्र आला तरी उठला नाही, नाही उठला. कोण? महादेव. हर हर शंभू. हॅलो 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 दुसरीकडे येतोय आवाज. राम राम हॅलो 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 हॅलो. आणि रोजची सेटिंग लक्षात ठेवा. माझं नका ओढू, माझं बरोबर आहे. रोजची सेटिंग लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा त्याच्यात वेळ नका. शिव महादेवा. ऐका ऐका
लक्ष द्या माझ्याकडे. आता महादेव नाही उठले. आमच्याकडे एक म्हण आहे बाबा, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही, आमच्याकडे आहे. 2 एकर फुकीन पण तुझी वाटच नाही. आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे असं म्हणतात, राग आला ना काही करील पण तुला खलास कर. आता तिथं तसंच झालं ना. याच्या डोक्यात राग बसला सासऱ्याच्या. एव म्हणला आता मोठा कार्यक्रम करायचा आणि ह्याला आमंत्रण द्यायचं. कुणाला? जावयाला. जावयाला. कुणाला? जावयाला. कुणाला? जावयाला. कुणाला? अहो जावयाला. कुणाला? अरे ज्याला कळतं त्याला कळतंय. ऐका ना, मग ताई त्याला काय झालं, मोठा यज्ञ केलं कणखल क्षेत्रामध्ये आणि सगळ्यांना आमंत्रण दिलं. महादेवाला आमंत्रण नाही दिलं. इथं बसलेल्या जेवढ्या माय मावल्या काळीज उघड ठेवून कथा ऐका. मला सांगा, तुम्ही जर एखाद्याच्या घरी लग्नाला चाललात तर उगच शेजारच्या बाईला विचारता का नाही, तुला नाही यायचं? मग ती गरीबाची बाई असते, ती म्हणते मला पत्रिका नाही ग. ही काय म्हणते, सगळ्या गावाला दिली तुलाच कशी नाही दिली? जाऊ का मग? जा, तुमचं कामच आहे. काय म्हणता याले? आग लावणे. ऐका ना, फार गोड प्रकरण. एवढं 2 मिनिटं ऐका फक्त, काळीज उघड ठेवून ऐका. कणखल क्षेत्रामध्ये असलेल्या यज्ञाचं आमंत्रण सतीला आलं नाही. पण माय सती काय म्हणायची, तुम्ही पुढे चला, मी येणार आहे पण थोडा उशीर आहे. मग महादेवाच्या समोर जाऊन बसल्या आणि सतीनं अत्यंत काळजीनं त्यांच्या समोर हात जोडले. महादेवजी उठले. काय पाहिजे? माझ्या वडिलाच्या घरी कार्यक्रम आहे. माझ्या वडिलांच्या घरी कार्यक्रम आहे. ठीक आहे, मला असं वाटतं की आपण दोघं जाऊ. हो महादेव. ऐका भाऊ, काय म्हणले महादेव माहित आहे? महादेव म्हणले सासऱ्यानं बोलवल्याशिवाय जावयानं त्याच्या घरी जाऊ नये. कोण म्हणलं? काय म्हणले म्हणा?